नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरती आपण जनता दरबारामध्ये भेटत असतो आणि निरनिराळे यशस्वी प्रयोग बघत असतो आणि त्यातूनच ह्या साऱ्या प्रयोगांना आणि हे प्रयोग करणारे जे प्रयोगकर्ते आहेत ना त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कुठेतरी यशप्राप्तीही होत आहे. थोडक्यात काय, जनता दरबाराचा जो उद्देश होता तो सफल होऊ लागलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारातले जे प्रयोग आहेत ते आपण बघत राहा, त्यातल्या प्रयोगांची माहिती घेत राहा आणि त्यातून आपलं जीवन कुठेतरी सुकर करत राहा आणि हा सारा अभिप्राय तुमच्याकडून आम्हाला मिळते. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. त्या जलदुर्गातून हाक आपल्या इतिहासाची. नदी तळ्यातून कंच वनराईतून हाक करत हिरवाईची. चला 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 महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला. हे सुंदर गाणं, त्यातली सुंदर दृश्य बघितल्यानंतर आजचा प्रयोग काय आहे याची थोडीशी कल्पना तुम्हाला आली असेलच. पण आजचा हा प्रयोग निव्वळ पर्यटनाचा नाही आहे. आजचा हा प्रयोग आहे तो ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीचा, म्हणजेच पर्यटनातले साहसी खेळ काय आहेत, साहसी उपक्रम काय आहेत त्याच्याविषयीचं आहे. हे साहसी खेळ जे आहेत ते आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेळले जातात. साहसी खेळ म्हणजे नेमकं काय आहे तेही जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. या साहसी खेळातून पर्यटनालाही कुठेतरी चालना मिळते आहे. कारण हे साहसी खेळ ज्या डोंगर रांगामध्ये खेळले जातात ते आहेत आपला सह्याद्री पर्वत आणि त्यातूनही शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या खुणा शोधण्यासही कुठेतरी या साहसी खेळातून प्रयत्न केला जातो, त्यातून स्फूर्ती घेतली जाते. स्वराज्याचा वारसा जो आहे तो ह्या किल्ल्यांच्या रूपामध्ये दृश्य स्वरूपात आपल्याकडे आहे आणि म्हणून त्याचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. ते आपलं अस्तित्वाची खूण आहे ती आणि म्हणून ती जपणं अत्यंत आवश्यक आहे. ट्रेकिंग करणे ह्या दृष्टीने जे गिरीप्रेमी किंवा ह्या संस्था जातात तर त्यांचा अनुभव हा नक्कीच युनिक आहे आणि तो MTDCला हा नक्कीच पूरक असणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर नक्कीच तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आपण 4th सर्किट डेव्हलपमेंट हा कार्यक्रम घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीने स्मरणाने आपण इतके वर्ष जगतोय. त्यांनी हे देखील तयार करून ठेवलं की त्यांच्यामुळे आपण आज उभे आहोत इथे. तर त्यांच्या कुठल्याही किल्ल्याला भेट हा एक पूर्णपणे वेगळा खेळ होऊ शकतो, साहसी. कारण तुम्ही घराच्या बाहेर पडता एक आणि विचारांच्या कुठल्याही शृंखलेमध्ये न अडकता एका वेगळ्या भावनेने तुम्ही तिथे जाता, नतमस्तकून परत येता. आज आपण बघणार आहोत जमिनीवरचे किंवा डोंगरांवरचे साहसी खेळ. अर्थात ह्या साऱ्या उपक्रमांची खेळ म्हणून आपल्याकडे फारशी दखल घेतली जात नाही. त्यातही गिर्यारोहण करणाऱ्या या साऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बाब आहे ती अशी की 2020 सालच्या ऑलिम्पिकसाठी रॉक क्लाइम्बिंग किंवा प्रस्तरारोहण या खेळाचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ॲक्च्युली हा स्पोर्ट आता इंडियात हळूहळू पिकअप होतोय. आता प्रत्येक स्कूलमध्ये वॉल यायला लागला आहे, प्रत्येक म्हणजे आता इंटरेस्ट लोकांमध्ये यायला लागला आहे आणि ऑलिम्पिक्समध्ये 2020साठी पण हा गेम शॉर्टलिस्ट झाला आहे. तर पुढच्या वर्षी फायनल होईल की ऑलिम्पिक्सला हा फिक्स आहे की नाही.
टोटल 8 गेम्स शॉर्टलिस्ट केले, त्यात रॉक क्लाइम्बिंग पण आहे, म्हणजे आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग. तर जर चुकून मागून सिलेक्ट झाला हा ऑलिम्पिक्सला, तर मला वाटतं की हा स्पोर्ट अजून इंडियात पॉप्युलर होईल. कारण एकदा जर गव्हर्नमेंटचा सपोर्ट आणि बाकीच्या लोकांचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच हा स्पोर्ट पुढे जाईल. या दृष्टीने ट्रेकिंग, पदभ्रमण, गिर्यारोहण, प्रस्तरारोहण म्हणजे नेमकं काय आहे याची माहिती आपण करून घेणार आहोत. आता दिवाळीच्या सुट्ट्या जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे लहान मुलं म्हणा, तरुण मुलं म्हणा, अगदी वृद्धसुद्धा असतील, सारेजण निसर्गामध्ये फिरायला बाहेर पडतील, निसर्गाचा आनंद लुटतील. आणि जेव्हा अशी लहान मुलं ट्रेकिंगला जातात ना, तेव्हा पालकांना कुठेतरी एक धाकधूक वाटत असते. त्या दृष्टीने ट्रेकिंगला लहान मुलं गेल्यानंतर नेमकी काळजी काय घ्यायची, सुरक्षितता काय घ्यायची याची सारी माहिती आपण आपल्या या आजच्या प्रयोगातून करून घेणार आहोत. साधं सोपं सुकर जगणं सोडून मुद्दाम दऱ्याखोऱ्यात जाऊन आपला जीव धोक्यात घालायचा, रुळलेल्या वाटा सोडून द्यायच्या, अनवट वाटा शोधायच्या, त्यात अनेक टप्पे टोणपे खायचे, प्रसंगी निसर्गाशी जमवून किंवा कधी कधी त्यावर मात करून त्यातली नवीन नवीन आव्हानं शोधायची, फुटाफुटाला उद्भवणारे धोके सोसायचे आणि मग जीवाच्या करारानं एखादं यशोशिखर काबीज करायचं, छाती भरून निखळ आनंद लुटायचा आणि मग पुन्हा एकदा नव्या मोहिमेला सुरुवात करायची. असे हे निसर्गवीर आपल्याला नित्य भेटत असतात. हे सारं करून त्यांना मिळतं काय हो, हा प्रश्न पडतो. कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही ग्रुपमध्ये जाता, ग्रुपमध्ये कसं राहायचं, काय करायचं, मेन कोणी कोणी काय काय शेअर करायचं ते कळतं. त्यातनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. चांगलं आयुष्य जगण्यासाठीची ही एक पद्धत आहे, जी तुम्ही आयुष्यात आली तर तुमचा फायदा होऊ शकतो. जेव्हा ही ॲक्टिव्हिटी माझ्या जोरात चालू झाली तर इम्युनिटी वाढली. एक म्हणजे फिटनेस लेवल आपोआप तुमची मेंटेन राहते ट्रेकला जाणं रेग्युलर असेल तर. आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल पण खूप हाय असते. मग तेव्हा काहीही करू शकतो आपण मनात येईल ते. आधी जी मी होते त्याच्यापेक्षा खूपच वेगळाच स्वभाव माझा बनला आणि तो मला जाणवला की आपण खूप बदललो आणि हा बदल चांगला आहे. म्हणजे घरच्यांनाही नंतर जाणवायला लागलं. 1981 साली रायगडच्या जवळ लिंगाणा नावाचं एक पीक आहे की अंगठ्यासारखा आहे तिथं. ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही प्रयत्न केला 81 साली की बाबा आपल्याला हे क्लाइंब करायचं, तर त्यावेळेला आम्ही तिघंजणं होतो. आम्ही तिघंजणं तो प्रयत्न केला, समूह मी ते क्लाइंब केलं. आणि त्याच्यानंतर परत 6 महिन्यांनी ज्यावेळेला दुसऱ्यांदा क्लाइंब केला त्यावेळेला लिंगाणा क्लाइंब करणारा मी 1981 साली फक्त 2च माणसं होतो. एक साधले नावाचा मनुष्य होता आणि सुनील घोष. त्यातनं जो मिळणारा जो आनंद आहे त्याला स्वर्गीय आनंद म्हणता येईल. निसर्गासारखा गुरु नाही म्हणतात, पण त्यासाठी निसर्गात जायला पाहिजे, निसर्गाची सोबत करायला पाहिजे, निसर्गाची संपत्ती काय आहे, सौंदर्य काय आहे ते अनुभवायला पाहिजे आणि त्यासाठी ट्रेकिंगला जायला पाहिजे. पण तत्पूर्वी साहसी खेळ म्हणजे नेमकं काय आहे तेही समजून घ्यायला हवंय. हवा, पाणी आणि जमीन याच्यावरती केलेले वेगळं धाडस किंवा धाडसाचा स्थायीभाव घेऊन केलेले खेळ म्हणजे साहसी खेळ. आता साहसी खेळामध्ये म्हणजे एक तर जमिनीवरती किंवा डोंगरावरती केलेले खेळ किंवा वेगळे वेगळे प्रकार, किंवा ते ट्रेकिंग आहे, हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे, रिव्हर क्रॉसिंग आहे, व्हर्टिकल रॅपलिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा ॲक्च्युली स्नो क्राफ्ट आहे, म्हणजे बर्फावरती केलेले ॲक्टिव्हिटी आहे, ग्लिसायडिंग आहे, स्कीइंग आहे किंवा अजून भरपूर असे हे सगळे जमिनीवरचे किंवा डोंगरावरचे क्रीडा प्रकार. तसेच आहेत हवेतले एरो मॉडेलिंग आहे, बेस जम्पिंग आहे, पॅराग्लायडिंग आहे, पॅरासेलिंग आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये हवेत केलेले काय एरो स्पोर्ट्स. आणि तिसरं वॉटर स्पोर्ट्स आहे. वॉटर स्पोर्ट्समध्ये तुम्ही राफ्टिंग आहे, कायाकिंग आहे, बॉडी सर्फिंग आहे, कॅनोईंग आहे किंवा वॉटरफॉल रॅपलिंग आहे. त्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये की आता अजून नवीन म्हणण्यापेक्षा भारतात जस्ट सुरू झालं तसं स्नॉर्केलिंग आहे, स्क्युबा डायव्हिंग आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या वॉटर स्पोर्ट्समध्ये येऊ शकतात. या खेळांसाठी वेगळं शास्त्र आहे, प्रशिक्षण आहे आणि त्यासाठी आपल्या देशामध्ये उत्तरकाशी, मनाली, जम्मू काश्मीर, दार्जिलिंग आणि माउंट आबू इथे प्रशिक्षण संस्था आहेत. अर्थात ते हिमालयातल्या ट्रेकिंगसाठी जास्त उपयोगी असतं असं म्हणतात.
आपल्या ह्या सह्याद्रीतल्या ट्रेकिंगसाठी प्रशिक्षण हे स्वतःच्या अनुभवातूनच घ्यायचं असतं. आमच्या ट्रेकिंगच्या संदर्भामधल्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही केल्या, वेगळे उपक्रम राबवले. मोहिमा आमच्या बऱ्याच झाल्या. पहिली अगदी प्राथमिक किंवा अगदी सुरुवातीची मोहीम साधारणपणे 81 साली आम्ही हिमालयामध्ये गेलो होतो. हिमालयातलं कमी उंचीवरचं पदभ्रमण केलं, जो माझ्या दृष्टीने एक मोठा थोरलं शिक्षण होतं. हिमालयात जाणं, हिमालयापुढे नतमस्तक होणं हाच एक मोठं शिक्षण असतं की माणूस किती छोटा आहे, खुजा आहे निसर्गाच्या पुढे, हे तुम्हाला खरं तर निसर्ग पहिला शिकवतो. त्यानंतर सह्याद्रीमधले आम्ही ट्रान्स सह्याद्री एक्सपिडिशन किंवा साल्हेर ते गोवा असं पूर्ण पट्टा आम्ही 35 दिवसामध्ये चालत गेलो होतो. तसंच पद्धतीने प्रस्तरारोहणामध्ये आम्ही इकडच्या आजूबाजूच्या सह्याद्रीमधले जेवढे शक्य होते तेवढे सुळके साधारण 87-88 सालापर्यंत क्लाइंब केले होते, जेव्हा मी ॲक्टिव्ह रॉक क्लाइम्बिंग करत होतो. ज्याच्यामध्ये रायगडचा टकमक टोक आहे, लिंगाणा किल्ला आहे, कावळा किल्ला आहे, हरिश्चंद्रगडाचा कोकण कडा आहे, भैरवगड आहे, नवरा नवरी चुळका आहे, तेलबैला आहे, किंवा असे बरेच त्या काळामध्ये ते फेमस होते. असे बरेचसे क्लाइम आम्ही तेव्हा पूर्ण केले. प्रशिक्षण असो वा नसो, खरा निसर्गप्रेमी कुणाची वाट बघत नाही. तो आपल्यासारखेच इतर निसर्गप्रेमी शोधतो आणि निसर्गवीरांचा हा जथ्था निसर्गामध्ये भ्रमणाला निघतो. पण त्यासाठी काही आवश्यक तयारी करण्याची गरज असते. ह्या डोंगरावर चढायचं तर हा डोंगर कुठे आला व जॉग्राफी म्हणजे भौगोलिकदृष्ट्या त्याची पहिली माहिती घ्या, त्याचे मॅप्स पैदा करा. आता मॅप्स पण भरपूर पद्धतीत तुम्हाला मिळू शकतात. त्या मॅपवरनं एक्झॅक्टली तुम्हाला कुठं जायचं ते लोकेट करा. मॅप रीडिंग हा रेग्युलर आमच्या संपूर्ण शिक्षणातला एक शिक्षणाचा भाग आहे. आपण मॅप शोधायचा, मॅप जो पाहिजे तुम्हाला XYZ ती जागा लोकेट करा. ती जागा गेल्यानंतर काय त्याचा जिल्हा कुठला, तालुका कुठला, त्याच्या आजूबाजूचं स्टेशन कुठलं, म्हणजे बसनी जाल, रेल्वेने जाल, काय कशाने जाल, ते तुम्ही प्रवास कसा करणार, जवळचं ST स्टँड, जवळचं हॉस्पिटल, जवळचं पोलीस स्टेशन, जवळचं मार्केट आणि जवळची माणसांची गाव, या 5 गोष्टी तर अतिशय महत्त्वाच्या. कारण इन केस ऑफ इमर्जन्सी ह्या 5 गोष्टींवरती सगळं अवलंबून असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला याच्यात माहिती पाहिजे. शक्य झालं आणि तसं असेल तर तुमच्याबरोबर जर का एखादा तज्ज्ञ माणूस घेतला या विषयातला किंवा ह्या पद्धतीने फिरलेला, तर तो तुम्हाला एक्झॅक्टली गाईड करतो काय करा अथवा काय नका करू. महाराष्ट्र ST गावोगावी ST पोचलेली आहे. पूर्वी म्हणजे 25-30 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरू केलं तेव्हाची कंडिशन आणि आत्ताची कंडिशन खूप चांगली आहे. आता नेटवरती पण STचं टायमिंग टेबल आहे. त्यामुळे तुम्हाला ही सगळी माहिती घेतली पाहिजे. आता मोबाईल ऑलमोस्ट कम्युनिकेशन सगळीकडे, मोबाईल ऑलमोस्ट सगळीकडे चालतो. तिथे जा, तुम्ही कुठला मोबाईल चालतो ते तुम्ही बघा, मोबाईलच्या रेंजमध्ये ठेवा. तिथला जो लोकल MLA किंवा लोकल, आता बऱ्याच ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी काही संस्था पण आहेत आणि आम्ही पण स्वतः ती काही कामं करतो त्या पद्धतीने. त्या लोकांचे नंबर त्याच्यात फीड करून ठेवा. किती दिवसाचा प्रोग्राम आहे. आता हे सगळं झालं की तुम्हाला कळलं आता इथे जायचं, आता किती दिवस लागतील. घटकाभर तुम्ही 2 दिवस ठेवले म्हणजे एक ओव्हरनाईट आला. घटकाभर रात्र काढायची म्हणली तर तुम्हाला झोपेची सोय काय, टॉयलेटची सोय काय, सगळी माहिती घेऊन तुम्ही त्या जागी उतरला. आता 2 दिवस जायचं म्हणलं तुम्हाला अन्न पाहिजे, स्वतःचं झोपण्याचे साहित्य पाहिजे, प्यायच्या पाण्याची सोय पाहिजे. आता झोपण्यासाठी म्हणाल तर कॅरीमॅट नावाचे साहित्य आहे ज्याच्यावरती तुम्ही पाठी न दुखता तुम्ही झोपू शकता. खूप स्वस्तामध्ये मिळतं, 150-200 रुपयाला. तुम्ही स्लिपिंग बॅग घ्या किंवा चादर घ्या तुमच्या लागणाऱ्या थंडीनुसार. एक छोटी बॅकपॅक घ्या ज्याच्यातनं तुम्ही सगळं साहित्य कॅरी करा. त्या साहित्यामध्ये जसं तसं एक अजून एक छोटासा रोप पण तुम्ही तुमच्याबरोबर घ्या. 22 तुमची सेफ्टी पूर्णपणे ताब्यात येईल. अन्न जे तुम्ही खाणार आहात ते तुम्ही बरोबर घ्या. शिजवायचं असेल तर शिजवायचं सगळे साहित्य, मग स्टोव आलं किंवा पातेली आली, चमचा, गाळणं, जे काय, हे सगळं साहित्य तुम्हाला त्या तुमच्या बॅगमध्ये घ्यायला लागेल. तुमच्याकडे टॉर्च पाहिजे, तुमच्याकडे प्रथमोपचाराचं बेसिक साहित्य पाहिजे. सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमचा ड्रेस ठरवला पाहिजे. जनरली महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे 80 ते 85% ह्युमिडिटी असते जनरली. त्यामुळे तुम्ही कॉटनचा ड्रेस घालणं हे जास्त चांगलं. शक्यतो फुल पॅन्ट फुल शर्ट घाला. शूज घाला, फ्लोटर्स घालू नका शक्यतो. चालायला सुरुवात केल्यानंतर रिदमॅटिकली चाला. एक सिस्टीम स्वतःच्या बॉडीची तयार करा. तुम्हाला ज्या जागी पोचायचं त्या जागी जा, तिथलं संपूर्ण निसर्ग अनुभवा. जे इतिहास जो घडलेला आहे तो आठवा. त्याची माहिती तुम्ही जाण्यापूर्वी घेतलेली असेल तर बाबा ह्या दरवाज्यात इथे हे झालं, तिथं ते झालं, हे सगळं तुम्ही आठवा. त्या ज्या काय तुमच्या डोळ्यासमोर त्याच्या इमेजेस जातील त्या स्टोअर करा, कारण त्याच तुम्हाला
तो तुम्हाला मिळालेला फायदा आहे. निसर्गाच्या साथीनं वेगवेगळ्या वाटा शोधत असताना या वाटांमध्ये कधीतरी कातळ आडवा येतो. कातळ म्हणजे रॉक. आता हे रॉक क्लाइंब करण्याचं एक वेगळं शास्त्र आहे, म्हणजेच प्रस्तरारोहणाचंही एक वेगळं शास्त्र आहे. प्रस्तरारोहण, प्रस्तर म्हणजे काय, रॉक समोर दिसतो तो चढण्यासाठी एक तयार केलेलं शास्त्र. तर रॉक चढायचा म्हणजे निश्चित काय करायचं, तर प्रत्येक दगडांवरती काही होल्ड्स असतात. होल्ड म्हणण्यापेक्षा काही गॅप्स असतात. तर त्यात तुम्हाला अनुभव, ते परत एकदा शिक्षण आहे. आता जनरली रॉक क्लाइम्बिंगचं प्रिन्सिपल सेज की आपले 2 हात 2 पाय किंवा 4 पॉईंट आहेत आपल्याकडे, 2 हात आणि 2 पाय. तर ॲट ए टाईम 3 पॉईंटनी तुम्ही दगडाला पकडलं पाहिजे आणि एका पॉईंटने तुमची मुवमेंट चालू पाहिजे. म्हणजे 2 पाय 1 हात रॉकवर पाहिजे किंवा 2 हात 1 पाय रॉकवर पाहिजे. एक तुम्ही हलू शकता, 3 फिक्स पाहिजे. आता हा लीड क्लाइंबर आहे. लीड क्लाइंबरचा ड्रेस मगाशी म्हटल्याप्रमाणे हार्नेस आहे, त्याच्याकडे अँकरिंग डिव्हायसेस आहे, त्याचं हेल्मेट आहे, त्याचं क्लाइम्बिंग शूज आहे, हे सगळं झालं. आता बिले रोप त्याच्याकडे किंवा सेफ्टी रोप जो आहे जो तो घेऊन जाणार आहे. हा इम्पोर्टेड वन्स अगेन हा इम्पोर्टेड रोप आहे. डायनॅमिक स्टार्टिंग स्पेसिफिकली लीड क्लाइम्बिंगसाठी वापरणारा हा रोप आहे. साधारण 12.5 आहे. तर या रोपचं वैशिष्ट्य असं की 2 प्रकारचे रोप येतात, एक डायनामिक आणि एक स्टॅटिक रोप येतो. जो लीड क्लाइम्बिंग करता आम्ही हा डायनामिक रोप वापरतो. डायनामिक म्हणजे समजा जर लीड क्लाइंबरचा फॉल झाला तर याला इलॉंगेशन, याची इलॅस्टिसिटी, याला इलॅस्टिसिटी असते आणि तो जो शॉक आहे तो यात ॲब्सॉर्ब होतो. साधारण याची ब्रेकिंग स्ट्रेंथ पाहिली तर याला 27 किलो न्यूटन, अगदीच किलोमध्ये सांगायचं झालं तर 3 टन वगैरे याची ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे. आपण सेफ्टी डिव्हाइस किंवा सेफ्टी रोप जे म्हणतोय, आता हा रोप ह्याच्या हातामध्ये, बिलेमनच्या हातामध्ये. बिलेमन जोपर्यंत हा रोप सोडत नाही तोपर्यंत गाईड पर्सन वर जाऊ शकत नाही. क्लाइम ऑन. आणि हा त्याचा रूट आता वरती जाताना त्याच्या कुठल्या डायरेक्शनने जायचं आहे, काय करायचं आहे, हा तो फाइंड आउट करत जाईल. वरती जाताना स्वतःला तो सुरक्षित करण्याकरता मध्ये जे मारलेले अँगल्स आहेत तर त्याच्यातून त्यांनी हा सुरक्षा रॉक त्यांनी पास केलेला. थोडं पुढे जाऊन फॉल केलं. थोडं वर बोलायचं थोडं पुढे. इन केस इमर्जन्सी जर का तुमचा फॉल झाला, तुमचा पाय सटकला तर काय होतं, टेक अ फॉल. या पद्धतीने तो क्लाइंबर संपूर्णपणे रोप वरती आहे. बिलेमननी त्याला संपूर्णपणे प्रोटेक्शन दिलेलं आहे. हा रॉक चढून आपण वर आलो, म्हणजेच आपण रॉक क्लाइम्बिंग केलं. आता हा रॉक पुन्हा एकदा खाली उतरायचा. त्यासाठीही एक वेगळं शास्त्र आहे आणि त्यासाठी आपल्याला रॅपलिंग करत हा रॉक उतरायला लागतो. आता क्लाइंबर वरनं खालती रॅपलिंग करण्यासाठी फेसच्या एजवर आलाय. नॅचरली त्याच्याजवळ तो मगाचा जो रोप आहे त्या रोपमध्ये त्याने अँकर केलं, त्याला वरनं दुसऱ्या माणसाने बिले दिलेला आहे. तो जेव्हा एजवर येईल जिथे त्याला एक्झॅक्टली मोठा फेस मिळेल तिथे त्याला एक अँगल घ्यायला लागतो. खुर्चीत बसल्यासारखा अँगल घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली उतरायचं. पायात अंतर ठेवू, तुईन स्पीडली खाली नको येऊ. अँगल घे, अँगल खाली नको उतरू. तिथं आहे बिले टाईट. ओके, खाली बस, सीटमध्ये खाली बस, सीटमध्ये अजून येस, बिले लॉक. या पद्धतीने त्यांनी वरनं खालती उतरायचं. ही रॅपलिंगची स्टाईल आहे. नॅचरली ही स्टाईल सारखी मेंटेन करता येत नाही. ही डेमॉन्स्ट्रेशनसाठी म्हणून आपण दिली. बिले ऑन. स्लोली, अतिशय शांतपणे पाय समोरच्या फेसला लावत तुम्हाला वरनं खालती उतरायचं आहे. 1 मिनिट, फॉल द्यायचा आहे तुला? नाही, हाच का? तो 24 तास जरी म्हणून तो रॉक होईल. ओके, सावकाश, गुडघ्यातनं पाय ताट, नाही तर गुडघे फुटतील. ओके, खूप मस्त, खूप मजा आली. हे सगळं बघून तुम्हालाही ट्रेकिंगला जायची इच्छा झाली आहे ना? चला, कुठे जायचं ते ठरवा आणि मग तयारीला लागा. हां, त्याच्यासाठी पहिल्यांदा एक छोटी सॅक घ्या. शूज असतीलच तुमच्याकडे, तेही घ्या.
ट्रॅक पॅन्ट पाहिजे, टी शर्ट पाहिजे, टोपी पाहिजे, टॉर्च पाहिजे, स्लीपिंग बॅग असेल तर ती सुद्धा घ्या, खायचे पदार्थ घ्या, पाण्याच्या बाटल्या घ्या, हां आणि फर्स्ट एड बॉक्स ती अत्यंत महत्त्वाची आहे, ती सुद्धा घ्या. माहिती घ्या सगळी, नेमकं कुठे जाणार आहोत, नकाशे घ्या आणि सगळं घ्या आणि चला निसर्गात भटकायला. ट्रेकिंगला गड किल्ल्यांमध्ये जाताना किंवा निसर्गामध्ये जाताना आपली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही आहे की तो निसर्ग घाण नाही करायचा आहे आपल्याला, किंवा जो शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला आहे त्या इतिहासाला पात्र आपण वागलं पाहिजे. खराब करणं चुकीचं आहे. प्लास्टिक नेऊन टाकणं, बाटल्या नेऊन टाकणं, जे आहे ते मोडतोड करणं, त्याच्यावर काहीतरी लिहिणं. तुम्ही जाताय तुमच्या आनंदासाठी, तुम्ही निसर्ग खराब करायला नाही पाहिजे. आणि हे जर पाळलं तर माझ्या मते जे आत्ता आपल्याकडे आहे तर ते आपल्याला पुरू शकतो बरोबर. हा वाईड स्प्रेड मेसेज सगळ्यांना द्या की तुम्ही अवश्य जा सगळ्या ठिकाणी, पण घाण काही करू नका. बाय विच कदाचित आपल्या पुढच्या जनरेशनला त्यातलं थोडंसं तरी आपण हे करू. निसर्गात जातो आपण, कशासाठी जातो तर आपण निसर्गाचा आनंद घ्यायला जातो. तिथला निसर्गाला जरी शांतता असली तरी स्वतःचा एक आवाज असतो, तो आवाज तुम्ही ऐकायला पाहिजे, त्याने तुम्हाला मनशांती मिळणार आहे. किल्ला हा आपला वारसा आहे, निसर्ग हा आपला वारसा आहे, दर्याखोऱ्या हा आपला वारसा आहे. तर लोकांना त्याच्याविषयी आपलेपणा वाटला पाहिजे. हे माझ्यासाठी आहे, ही जमीन माझी आहे, हा निसर्ग माझा आहे, हे दगड धोंडे किल्ले ह्या नद्या हे सगळं माझं आहे, मी ह्या सगळ्याचा भाग आहे आणि म्हणून मी हे स्वच्छ ठेवायचं आहे. बऱ्याचशा संस्था आहेत की जे किल्ल्यांचं संरक्षण करणे, किल्ल्यांवरची कचरा काढणे अशी कामं करत आहेत. तर नक्कीच ही सगळी मंडळी चांगलं काम करत आहेत. पदभ्रमण, गिर्यारोहण किंवा प्रस्तरारोहणाचा हा प्रयोग आपल्याला कसा वाटला? या प्रयोगाबाबत अधिक माहिती पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. हा प्रयोग कसा वाटला त्याचा अभिप्रायही तुम्ही आम्हाला द्या, किंवा या बाबतीत काही सूचना असतील, काही विचार असतील, तुमची काही मनोगत असतील तर ते लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल IDवर लवकरात लवकर आपले अभिप्राय आम्हाला कळवा. तसं पाहिलं तर दर सोमवारी रात्री 10 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामध्येही आपण जनता दरबारमध्ये सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. निरनिराळ्या चांगल्या उपक्रमांची, प्रयोगांची, प्रकल्पांची किंवा योजनांची माहिती देणारा तुमचा आमचा सर्वांचा अतिशय आवडता असा हा जनता दरबार. या साऱ्या प्रयोगांची माहिती आपण करून घेत असतो आणि या माहितीचा आम्हाला खूप उपयोग झाला असं अनेकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. जनता दरबारचा हाच हेतू आहे आणि हा हेतू साध्य होतोय याचाही आपल्याला कुठेतरी आनंद आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त संख्येने हा जनता दरबार आपण बघत राहावा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.